विद्यार्थी मित्रांनो, काल आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया पाहिलो होतो. तर आज आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, द रिएक्शन इन विच द आयन्स इन द रिएक्टंट आर एक्सचेंज्ड टू फॉर्म अ प्रिसिपिटेट आर कॉल्ड ॲज अ डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. म्हणजे या डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारकांचे आयनांची अदल-बदल होऊन त्या ठिकाणी एक अवक्षेप म्हणजे प्रिसिपिटेट तयार होतो, त्याला आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतो. आता उदाहरणार्थ दुहेरी विस्थापन अभिक्रियाचं उदाहरण जर बघायचं असलं, AgNO3 प्लस NaCl इज इक्वल टू AgCl प्लस NaNO3. आता म्हणजे AgNO3 म्हणजे काय? सिल्वर नायट्रेटची रिएक्शन सोडियम क्लोराइड सोबत झाली, तर सिल्वर क्लोराइड म्हणजे इथे प्रेसिपिटेट म्हणजे व्हाईट सिल्वर क्लोराइड तयार झाला आणि सोडियम नायट्रेट तयार झालं. आता सेकंड रिएक्शन म्हणजे BAS म्हणजे बेरियम सल्फाइडची रिएक्शन कोणासोबत झाली? झिंक सल्फेट सोबत ZnSO4 सोबत झाली. तर त्यापासून BaSO4 म्हणजे काय तयार झालं? बेरियम सल्फेट तयार झालं. ते कोणत्या फॉर्म मध्ये आहे? सॉलिड फॉर्म मध्ये. म्हणजे BaSO4 प्रिसिपिटेट म्हणजे अवक्षेप तयार झालं आणि प्लस त्यापासून झिंक सल्फाइड म्हणजे ZnS तयार झालं. ही झाली डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपल्याला अजून एक पॉइंट बघायचा आहे, त्याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन द एक्झोथर्मिक रिएक्शन अँड एंडोथर्मिक रिएक्शन. आता एक्झोथर्मिक म्हणजे काय आणि एंडोथर्मिक म्हणजे काय? एक्झोथर्मिक म्हणजे काय? उष्मादायी. आणि एंडोथर्मिक म्हणजे काय? उष्माग्राही. आता उष्मादायी म्हणजे काय? ज्यामध्ये हीट इव्हॉल्व केलं जाते. द रिएक्शन इन विच हीट इज इव्हॉल्वड, दिस इज कॉल्ड ॲज द एक्झोथर्मिक रिएक्शन. म्हणजे उष्मादायी अभिक्रियेमध्ये त्याच्यामध्ये हीट इव्हॉल्व म्हणजे उष्णता बाहेर टाकली जाते, त्याला आपण म्हणतो एक्झोथर्मिक रिएक्शन. तर हीट इज इव्हॉल्वड. आता सेकंड रिएक्शन मध्ये एंडोथर्मिक रिएक्शन, द रिएक्शन इन विच हीट इज ऑब्झर्व्ड, त्याच्यामध्ये उष्णता आतमध्ये शोषली जाते, त्याला आपण एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे उष्माग्राही अभिक्रिया म्हणतो. एक्झाम्पल, हीट लीड्स टू राइज इन टेम्परेचर. म्हणजे ह्यामध्ये हीट सोबत टेम्परेचर, राइज इन टेम्परेचर म्हणजे तापमानामध्ये वाढ होते, आणि ह्याच्यामध्ये फॉल इन द टेम्परेचर म्हणजे तापमानामध्ये घट होते किंवा तापमान कमी होतो. आता फॉर एक्झाम्पल एक्झोथर्मिक रिएक्शन. आता उष्मादायी अभिक्रियेमध्ये NaOH म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साइड जर आपण H2O मध्ये मिसळलं, सोडियम हायड्रॉक्साइड इज ऍडेड टू द H2O टू फॉर्म द NaOH aqueous फॉर्म प्लस हीट. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड आपण जर पाण्यामध्ये जर मिसळलं तर आता सोडियम हायड्रॉक्साइड तयार होतं, पण ह्याच्यामध्ये हीट काय केलं जाते? बाहेर टाकली जाते. आता सेकंड एक्झाम्पल जर बघायचं असलं, CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साइड हे सॉलिड फॉर्म मध्ये आहे. तर त्याच्यासोबत कॅल्शियम ऑक्साइडची जर H2O सोबत जर रिएक्शन झाली तर इथं तयार होते कॅल्शियम हायड्रॉक्साइड म्हणजे CaOH2 प्लस हीट. हे झालं एक्झोथर्मिक रिएक्शन. आता एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे उष्मादायी, त्यामध्ये हीट इज ऍब्झॉर्ब्ड म्हणजे उष्णता शोषली जाते. उदाहरणार्थ KNO3, K म्हणजे पोटॅशियम, NO3 म्हणजे नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट कोणत्या फॉर्म मध्ये आहे? सॉलिड फॉर्म मध्ये. द पोटॅशियम नायट्रेट इज ऍडेड टू H2O म्हणजे पोटॅशियम नायट्रेटची जर रिएक्शन H2O सोबत जर झाली आणि आपण जर त्याला हीट दिलं तर त्यापासून KNO3 ऍक्वियस फॉर्म मध्ये म्हणजे पोटॅशियम नायट्रेट हे ऍक्वियस फॉर्म मध्ये तयार होतं. आता लक्षात घ्या, आज एक उदाहरण CaCO3 म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेट कोणत्या फॉर्म मध्ये आहे? सॉलिड फॉर्म मध्ये. जर कॅल्शियम कार्बोनेटला आपण जर हीट केलं म्हणजे उष्णता जर दिली तर त्या कॅल्शियम कार्बोनेटचं दोन भाग तयार होतात. एक आहे कॅल्शियम ऑक्साइड म्हणजे CaO हे सॉलिड फॉर्म मध्ये आहे म्हणजे स्थायू पदार्थामध्ये आहे, आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड हे गॅसियस फॉर्म मध्ये. ही झाली एंडोथर्मिक रिएक्शन.